विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चिंचवड मतदारसंघाच्या प्रलंबित प्रश्नावर विस्तृत चर्चा झाली असून या भागाच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे आमदार शंकर जगताप यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। या अधिवेशनात त्यांनी मतदारसंघातील अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करत सरकारकडून सकारात्मक पावले उचलली जात असल्याचे स्पष्ट केले। 2025-26 महाराष्ट्र राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतंच संपन्न झालं आणि या अधिवेशनाच्या माध्यमातून निश्चितच पिंपरी चिंचवड शहर असेल किंवा चिंचवड विधानसभा असेल आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील काही जे प्रश्न असतील ते मांडण्याचं सौभाग्य मला आमदार म्हणून लाभलं। त्याबद्दल खरोखरच म्हणजे आज वेगळा अनुभव होता आणि या माध्यमातून मग पिंपरी चिंचवड शहरातील जे काही तारांकित प्रश्न असतील, काही लक्षवेधी असतील, ह्या मांडण्याचा मी या अधिवेशनाच्या माध्यमातून प्रयत्न केला। याच्यामध्ये मुख्यतः आपलं औंध जिल्हा रुग्णालय असेल, हे सुपर स्पेशालिस्ट करण्याचं काम असेल किंवा त्याचबरोबर नदी सुधार प्रकल्प असेल किंवा जे काही नदीमध्ये दूषित पाणी सोडलं जातं त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचं काम असेल, असे अनेक प्रश्न। मग आपल्या इथे नागरी सुविधा किंवा पाणी पुरवठ्यासाठी जी काही आता पाण्याची समस्या आहे त्या पाण्याच्या समस्या कशा पद्धतीने सोडवल्या जातील याच्यासाठीची जलसंपदाकडे असणारी बैठक असेल, असे विविध प्रश्नांवर या अधिवेशनामध्ये उहापोह करण्याचा मला लाभ मिळाला। निश्चितच मी महायुतीच्या सरकारचं आणि महाराष्ट्र शासनाचं एक पिंपरी चिंचवडकर म्हणून मी त्यांचं खरोखरच आभार मानेल आणि एक अभिमानास्पद गोष्ट आहे की एक पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक हा महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचा उपाध्यक्ष होतोय। ही एक खरोखर गौरवपूर्वक बाब आहे आणि याचा सार्थ अभिमान पिंपरी चिंचवडकरांना आहे आणि निश्चितच अण्णा बनसोडेजी जे उपाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झालेली आहे ते आणखीन जास्त प्रमाणे ते असतील किंवा आम्ही जे काही चारही आमदार आहोत, भोसरी असेल, पिंपरी चिंचवड असेल, आम्ही प्रत्येकजण हे त्यांच्या मदतीने जास्तीत जास्त हे महानगरपालिकेचे प्रश्न सोडवण्याचा आम्ही त्याचा पाठपुरावा आणि प्रयत्न करू।